या VSR कंपनीकडे अशा प्रकारचे किती विमानं आहेत? 7 विमानं होती. त्यातल्या एकातून दादा प्रवास करत होते आणि त्याची दुर्घटना त्या ठिकाणी झाली. 2023ला दुसरं विमान जे मुंबईमध्ये तिथं दुर्घटनाग्रस्त झालं. राहिले किती? 5. की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? या बाबतीतला FIR करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो. हा FIR कोणाच्या विरोधात आहे? तर हा VSR कंपनीच्या विरोधात आहे, त्यांच्या मालकांच्या विरोधात आहे. त्याच्याचबरोबर जर एअरवर्दीनेस म्हणजे विमान उडू शकतं नाही शकत हे बघण्याची जबाबदारी CAची असते. मग कोण असे अधिकारी होते की अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडिशनमध्ये आहे, हे कुणी सांगितलं? असे कुठले अधिकारी आहेत? कुणी सह्या केल्या? तर या अधिकाऱ्यांना शोधा. अशा प्रकारचा दुसरा FIR आम्ही करण्यासाठी तिथं सांगितलं.